वसतिगृहाच्या हक्काचं नाही कुणाच्या मागणीचं, वसतिगृहाच्या हक्काचं नाही कुणाच्या मागणीचं, या अगोदर सर्वात पहिले आम्ही या सगळ्या ज्या काही 6 मागण्या आहेत आमच्या त्या अनुषंगानं निवेदन दिलेलं आहे। त्यानंतर आम्हाला चर्चेला देखील बोलावलं गेलं होतं हॉस्टेल ऑफिसमध्ये, परंतु त्याच्यावरती काही ठोस तोडगा कुणीही काढलेला नाही आहे। विद्यापीठ प्रशासनाने आम्हाला काही याच्यामध्ये मागण्या करणार आहेत की नाही त्याबद्दल काही सांगितलेलं नाही। अर्थात त्याचमुळे हा मशाल मार्च आहे। आम्ही प्रत्येक मागणीला घेऊन हे आंदोलन करतो। यामागे याच मागण्यांना घेऊन वसतिगृहाच्या प्रश्नांना घेऊन यापूर्वी आंदोलन झाली होती, परंतु ती आंदोलन झाल्यानंतरही या गेंड्याची कातडं असणाऱ्या प्रशासनाला काहीही फरक पडलेला नाही। त्यामुळे आम्ही आज पुन्हा यांच्या विद्यापीठ प्रशासनावर हल्ला बोलतोय आणि आमच्या काही मूलभूत मागण्या आहेत या मान्य करून घेतोय। आमच्या ह्या मागण्या ज्या आहेत त्या अगदी मूलभूत आहे की विद्यार्थ्यांना जे उद्यान आहेत ते 7चा टाइम असतो तो 9 करा, कारण विद्यापीठातली जी मुख्य विभाग आहेत बहुतेक विभाग हे 6च्या 5:30 वाजता सुटतात। त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेऊ द्या, चर्चेसाठी बसू द्या, संवाद साधू द्या। त्यानंतर जे काही जयकर लायब्ररी आहे ती मुलींसाठी तुम्ही 10-10:30 पर्यंतच ठेवता, कारण त्यांचं हॉस्टेल 10:30ला बंद होतं। ज्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आपण शिकत आहोत, या पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले शिक्षण घेतलं गेलेलं आहे, त्यांनी सुद्धा त्या मातीत आपण शिक्षण घेत आहोत आणि तिथंच आपण जर हे आपण लिंगभेद करत असो तर हे आपलं सगळ्यात मोठं अपयश आहे। हॉस्टेलच्या मेसच्या जेवणावरती नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापीठानं एक कमिटी दिलेली आहे, परंतु खरं तर त्यांचं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष नाही असं आपल्याला दिसून येतं। जेव्हा हॉस्टेलच्या जेवणामध्ये मेसच्या जेवणामध्ये किडे निघतात किंवा कॅन्टीनच्या जेवणाच्या जे रेट्स आहेत तर त्याच्यावरती सुद्धा नियंत्रण नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 35 आणि 47 रुपयाला जी थाळी भेटते आज विद्यार्थ्यांना, तर ती थाळी इतक्या कमी भावात द्यावी लागते। त्या कारणास्तव जे सर्व मेस मालक आहे ते अतिशय निकृष्ट प्रतीचं धान्य वापरताना आपल्याला दिसून येतात। परंतु आमचं असं मागणी आहे की ते 35 आणि 47 जे मूल्य आहे त्याच्यामध्ये विद्यापीठाने देखील काहीतरी त्यांना मानधन द्यावं आणि त्या सर्वातून विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांना अतिशय उच्च प्रतीचं आणि त्यांच्या आरोग्याशी खिलवाड करणार नाही असं जेवण मिळावं आणि त्यातून त्यांना सर्व प्रकारचे न्यूट्रियन्सही भेटले पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत। त्यामधून वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी शिक्षण घ्यायला येतात, तर त्यांना विद्यापीठामध्ये वसतिगृहाची सुविधा मिळाली पाहिजे। तसेच वसतिगृहामध्ये इतरही अनेक मूलभूत प्रश्न आहेत त्या देखील सुधारला गेला पाहिजे आणि मेसचे जे जेवण आहे त्याचा दर्जा देखील सुधारला पाहिजे आणि त्यामध्ये विद्यापीठाने पण काही लक्ष घालून काम केलं पाहिजे असं आम्ही चालवलं जातात। त्यानंतर जेवणाची क्वालिटी सुधारली पाहिजे। जेवणामध्ये वेगवेगळ्या आळ्या अशा किडे वगैरे निघत आहेत आणि त्याचं जेवण कमी पैशामध्ये विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे। तसंच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जयकर लायब्ररी ही 12 वाजेपर्यंत ओपन ठेवावी अशी एक आमची मागणी आहे आणि जी उद्यानं आहेत ती देखील 9 वाजेपर्यंत ओपन ठेवत असतात। सर्वांचं अभिनंदन, कारण की आलात आणि आपण ही लढाई खऱ्या अर्थाने आज जिंकलो, कारण की तुम्हाला ज्यांना हॉस्टेल हवे होते त्या सर्वांना आता हॉस्टेल मिळणार आहे आणि आपल्या बाकीच्या पण ज्या मागण्या होत्या की मुलींना रात्री 12 वाजेपर्यंत जयकर लायब्ररी असायला हवी, तर या संदर्भात पण त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि त्या पण मागणीला ते म्हणतात की आम्ही याच्यावरती विशेष बोलून एक पॉझिटिव्ह निर्णय तुम्हाला देऊच नक्कीच। आणि मेसच्या क्वालिटी संदर्भात पण ते म्हटलेत की आम्ही यावर नक्कीच तुम्हाला म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय देऊ। म्हणजे आपण सर्वजण इथे आलात आणि लढलो याचं हे आज फळ आहे आणि ज्या बाकीच्या पण मागण्या आहेत की ज्यांना गेस्ट म्हणून हॉस्टेल मिळाले त्यांना हॉस्ट करा, या संदर्भात पण ते म्हटले की आपण नक्कीच करू। त्यामुळे
आपल्याला म्हणजे तुम्ही सर्वजण आलात आणि ही जी विद्यार्थ्यांची ताकद आहे ही आज आपण इथे दाखवली. आपल्या ज्या विविध मागण्या होत्या ह्या आपण मिळवल्यात, त्यामुळे तुम्हा सर्वांचे खरंच अभिनंदन. लोकशाही समाजवादाचा जो विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी गेले 1970 पासून आजपर्यंत खरं तर लढत आलेला आहे. अभ्यास व संघर्षाचा नारा देत SFIचा विद्यार्थी आपल्या हक्कांबरोबरच ज्यांच्यावरती अन्याय होतो, ज्याचं शोषण होतंय, अत्याचार होतंय, त्या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच देशभरामध्ये रस्त्यावर येत असतो. आज देखील आपल्या ज्या काही न्याय मागण्या होत्या, ज्या हक्काच्या मागण्या होत्या, त्या मागण्यांना घेऊन खरं तर आज आपण कुलगुरूंकडे आलो होतो. आपल्याला जी काही चर्चा झाली, जे काही आश्वासन त्यांनी दिलंय आणि ज्या काही इतर मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रत्यक्ष आज खरं तर कुलगुरू नव्हते, परंतु एवढ्या 2-3 दिवसामध्ये ते बैठक लावतील आणि त्याच्यामध्ये खरं तर या आपल्या बाकीच्या ज्या काही मागण्या राहिल्यात त्याच्यावरती चर्चा होईल. परंतु आता आपल्याला वसतिगृह मिळेल, आपल्या जे काही मागण्या आहेत, आपल्या जे काही प्रश्न आहेत ते सुटतील. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपलं शिक्षण असेल, आपल्या रोजगाराच्या लढाई असेल, या सगळ्या मागण्यांसाठी आज जशी आपण आपली लढाई लढली तशीच येणाऱ्या काळामध्ये जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न निर्माण होतील, जे विद्यार्थ्यांच्या अडचणी निर्माण होतील त्या सोडवण्यासाठी देखील आपण सगळ्यांनी अशाच पद्धतीनं एकजूट झालं पाहिजे आणि आपल्या न्याय मागण्यासाठी खरं तर लढलं पाहिजे. एवढं बोलतो. बाकीचे जे काही मुद्दे आहेत ते आपल्या राज्याचे सरचिटणीस सोमनाथ निर्मलजी काही चर्चा झाली त्याच्यावरती बोलतीलच. परंतु मला वाटतं आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्या जो काही स्वतंत्र लोकशाही समाजवादाचा जो काही झेंडा आहे आणि अभ्यास व संघर्षाची जी काही आपलं घोषणा आहे ते घेऊन आपण सर्वांना शिक्षण आणि सर्वांना काम मिळालं पाहिजे, याच्यासाठी आपण नेहमी रस्त्यावर येऊ, आपल्या न्याय मागण्यासाठी लढू. एवढं बोलून थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद, अभ्यास संघर्ष जिंदाबाद. शिक्षण